शिवसेनेचा उद्या वर्धापन दिवस साजरा होतो आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आहेत. भाऊ, काय सांगणार? शिवसेनेचा उद्या वर्धापन दिवस साजरा होतोय, मात्र वेगवेगळ्या घडामोडी या राज्यामध्ये घडतायत, देशामध्ये घडतायत. घडामोडीशी या वर्धापन दिनाचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये जरी संबंध येत असला तरी वर्धापन दिवस हा दरवर्षी साजरा होतो. वर्धापनाच्या दिवशी या ठिकाणी वर्षभरामध्ये आपण काय केलं पाहिजे किंवा वर्षभरामध्ये आपण काय मिळवलं आणि काय गमावलं याच्या माध्यमातून चर्चा होत असते. आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये पक्षाची भूमिका मांडली जात असते. त्यामुळे होणारा हा 60वा वर्धापन दिवस हा शिवसैनिकांना मार्गदर्शन देणारा वर्धापन दिवस होणार आहे. आणि त्या माध्यमातून ज्या सूचना त्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य नेते एकनाथराव शिंदे आम्हाला देतील त्या पद्धतीनं पक्षाची आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत. भाऊ, ह्या वर्धापन दिनामध्ये जे खासदार फुटलेले 6 त्यांचा प्रवेश होणार असल्याचं किशोरप्पा पाटलांनी सांगितले. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? हे मला माहीत नाही, किशोरप्पांना माहिती असेल तर मला माहीत नाही. कारण की शेवटी ह्या बाबतीत आपण वक्तव्य करणं हे चुकीचं आहे माझ्या मते, मीच होता. कारण की शेवटी हे आदरणीय शिंदे साहेबांचा त्यावेळेचा अधिकार असणार आहे. त्यामुळे त्यांना वाटत असेल त्या पद्धतीने ते करतील आणि ते जे करतील त्याला आम्हाला सगळ्यांना मान्यता असते. त्यामुळे मला वाटत नाही की मी त्याच्यावर काही बोलावं. भाऊ, 3 वर्षामध्ये जर बघितलं तर शिवसेना पक्ष 2 वेळा फुटलेला आहे. पण आता सध्या परिस्थितीत जर बघितलं तर देशात आपण खासदारांच्या बाबतीत 2 नंबरवर शिवसेना पक्ष आहे. ते शिवसेना ही ऑलरेडी पहिलेपासून 2 नंबरलाच होती, आताही 2 नंबरलाच राहिली असती. पण त्या आपल्याला माहिती आहे की मागच्या घडलेल्या घटनांमुळे या ठिकाणी शिवसेनेचे 2 विचार झाल्यामुळे आपण जर पाहिलं तर आज त्या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला तर शिवसेनेच्या विचाराच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये सुद्धा 13-14 खासदार आपले पाहिलेले आहे. त्यामुळे आता सुद्धा 13 संख्या आमची या ठिकाणी झालेली आहे आणि 2 राज्यसभेचे म्हणजे 15 खासदारांचा एक पक्ष आहे. आणि मला तरी असं वाटतं की शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये हा पक्ष अजून फोफावेल अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर एकंदरीत विश्वास ठेवून तुम्ही पण गेला होता. आता पण काही खासदार जे आहेत ते तुमच्याकडे आलेले आहेत. मात्र याचं काही वेगळं कारण वाटतंय का? कारण ठाकरेंकडे राहायला कोणी तयार नाही. आमदार सोडून गेले, आता परत खासदार पण सोडून चालले. याचं नेमकं कारण काय वाटतंय भाऊ तुम्हाला? हे बघा, याच्यामध्ये उद्धव साहेबांचा आणि त्याचा कोणा काय दोष आहे याच्यापेक्षा पक्षाच्या नेतृत्वाबरोबर जे राहणारे लोक आहेत त्यांचं सांगण्याच्या गोष्टी असतील किंवा आमदार खासदारांना विश्वासात घेण्याच्या गोष्टी असतील, जे मागच्या काळामध्ये आम्ही जो उठाव केला त्यावेळेस आम्ही हेच सांगितलं होतं की यामध्ये लोकप्रतिनिधीला पाहिजे त्याप्रमाणे महत्त्व दिलं जात नाही. त्यांचे चिरंजीव आदित्य साहेब ठाकरे हे आमच्याकरता आम्ही त्यांना राजकुमारच समजायचो. पण आजही आपण बघताय की हा माणूस 30-32 वर्षाचा तरणा बांड घरात बसू नये, म्हणजे जिथं पक्षाला बांधणी करण्याकरता श्रीकांत शिंदेसारखा एक नेता महाराष्ट्रभर फिरतो हे आपल्या डोळ्याच्या समोर आहे. पण त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या तब्येतीचं कारण मागच्या काळामध्ये ज्यावेळेस होतं त्यावेळेस हा भाऊ मंत्री होता. हा जर बाहेर फिरला असता, आमदारांचे दुखणे जर बापापर्यंत सांगितले असते आणि वडिलांनी बोलून त्यांच्या आम्हाला जर समजवलं असतं किंवा आमची कामं केली असती तर कदाचित ती वेळ त्यावेळेस सुद्धा आली नसती की आमदारांच्या मनामध्ये काय भावना आहेत, आपण कोणत्या विचाराने गेलं पाहिजे हे आम्ही नेहमी सांगायचो. पण तिथपर्यंत पोहोचवणारे जे मधले लोक होते ते बरोबर नव्हते, पण हे स्वतः कुटुंबातले होते. त्यामुळे अशी बरेच कारणं आहे. आता त्या कारणांमध्ये हात घालण्यात काही अर्थ नाहीये. आपण डोळ्यांनी बघतोय की बाळासाहेबांनी उभं केलेलं हे मोठं वैभव, ते वैभव राखण्याचं आणि तो किल्ला राखण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत. त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो की 4 अक्षरांनी उभी राहिलेली ही शिवसेना अबाधित ठेवण्याचं काम ते करतायत. पण बरेचसे आमदार जे आहेत आपले आता मंत्री असतील ते संजय राऊतांनाच या गोष्टीचा जबाबदार धरतात की त्यांच्यामुळे पण आता आमदार गेले होते, आता खासदार सुद्धा त्यांच्यामुळेच गेले. त्यांच्या बोलण्यातली रग बघा ना आपण, इतकं खिळखिळं होतंय तरी त्यांचं बोलण्यात काही हे राहत नाहीये. अरे तुम्ही छोट्यातला छोटा कार्यकर्ता जरी आपल्यापासून लांब जातो तरी आपण त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करत असतो. आमदार जात आहे, खासदार जात आहे, नगरसेवक जात आहे, जिल्हा परिषद सदस्य जात आहे. आता तेव्हा म्हणायचा 40 रेडे कापा, आता म्हणतो यांना ठोका. याच्याने काय सगळ्या गोष्टी होत नाही. माणसं गेलेली, सोन्यासारखी माणसं गेलेली पुन्हा येत नाही. सोनं येतं पण माणसं नाही येत. यांनी माणसं गमवली. या माणसांनी रक्ताचं पाणी करून भगवा तेवत ठेवला, ती गमवली. एक शेवटचा प्रश्न आहे की उद्या वर्धापन होतोय. तमाम शिवसैनिकांना अशी अपेक्षा होती की ही शिवसेना जी आहे ती कायम राहिली पाहिजे होती.
मात्र आता भविष्यात पुन्हा असं वाटतंय का भाऊ तुम्हाला स्वतःहून तुमच्या मनात असा विचार येतो का कधी की ही शिवसेना पुन्हा एकत्र झाली पाहिजे आणि ज्या सारखी पूर्वी होती तशीच आता पुन्हा झाली पाहिजे? हे बघा, ही शिवसेना तशीच राहील. त्याच्याकरताच एकनाथराव शिंदेचा जन्म झाला असं मला वाटतं की ती शिवसेना तशीच उभी राहील आणि ती तेवत राहील आणि बाळासाहेब वरतून आम्हाला आशीर्वाद देतील की शाबास बहादरांनो, घरात जरी चुका काही लोकांनी केल्या असल्या, बाहेरच्या लोकांनी त्या चुका करायला लावल्या असल्या तरी त्या दुरुस्त करून तुम्ही माझा विचार जिवंत ठेवतायत. आणि मला खात्री आहे आत्मा अमर आहे. उद्याच्या महासभेमध्ये बाळासाहेबांचा आत्मा आम्हाला आशीर्वाद द्यायला येईल. तिकडे जे शिल्लक राहिले भाऊ त्यांना तुमच्या माध्यमातून आवाहन कराल की या शिवसेनेत आलं पाहिजे असं? सांगायची गरजच नाहीये. आपल्या आप डब्याला डब्बा जुळतोय आणि इंजिन पुढे चालतंय. उद्धव साहेब पण येतील पुढच्या वेळेस असं वाटतंय तुम्हाला? मी त्यांच्यावर बोलण्याइतका विषय करत नाही. माझा माल तुम्हाला माहित आहे. तर अशा पद्धतीने शिवसेना जी आहे फुटण्याचं जे आहे वेगवेगळं कारण जे आहे आणि अशा वेगवेगळ्या कारणांवर जे आहे त्यामुळे ही शिवसेना फुटलेली आहे. मात्र शिंदे साहेबांनी ती शिवसेना अबाधित ठेवण्याचं काम या ठिकाणी केल्याचं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.